काल भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊंनी जान्हवी किल्लेकरला शिक्षा दिली आणि जान्हवीला 1 आठवडा जेलमध्ये टाकलं. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे की आता पुढे जान्हवी किल्लेकरचं काय होणार? जान्हवी किल्लेकर जेलमधून नक्की कधी बाहेर येणार? जान्हवी किल्लेकर घरामध्ये राहणार की नाही? बरेच प्रश्न जे आहेत ते लोकांच्या मनात निर्माण झालेले आहेत. तर चला आपण डिकोड करायचा प्रयत्न करूया की जान्हवीबरोबर पुढे काय होऊ शकतं ते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर जान्हवी जेलमध्ये गेलेले आहे. तर सोशल मीडियावरती ज्या अफवा पसरलेल्या आहेत त्याबद्दल सुरुवातीला बोलूया. सोशल मीडियावरती अशा अफवा आहेत की आता जान्हवी जेलमध्ये आहे म्हणल्यावरती ती कोणत्याही टास्कमध्ये भाग घेऊ शकत नाही आणि ती नॉमिनेशनमध्ये पण त्यामुळे येणार नाही. ही खूप मोठी अफवा आहे. जान्हवी ही नॉमिनेट होणार, 100% नॉमिनेट होणार आणि ती टास्कमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकणार. असं नाही की ती नॉमिनेशनपासून वाचणार आहे. तर जे काय बिग बॉसवरती हा आरोप लागले जातात आहे किंवा अफवा पसरवल्या जातात, या सगळ्या अफवा ज्या आहेत त्या खोट्या आहेत हे मी तुम्हाला क्लिअर करत आहे. आता जान्हवी जेलमध्ये गेली आहे म्हटल्यावरती तिला शिक्षा झाली. आता बिग बॉसच्या घरात शिक्षा ही कठोरच असते, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आता जान्हवी किल्लेकरला 1 आठवडा जेलची शिक्षा दिलेली आहे. म्हणजेच काय, जान्हवी किल्लेकर जे आहे ते 1 आठवडा जेलमध्येच राहील. पण ज्यावेळेस टास्क होतील ते टास्क खेळण्यासाठी जान्हवी जेलच्या बाहेर येऊ शकते आणि टास्क संपला की परत ती जेलमध्ये जाईल. तिचं खाणं पिणं जे आहे ते जेलमध्येच होईल. तिला जर का वॉशरूमला जायचं असेल तर तिला जेलच्या बाहेर काढलं जाईल. साधं सरळ गणित आहे. मला सद्यस्थितीत तर असं कुठेच वाटत नाही की जान्हवी किल्लेकरला लगेच जेलच्या बाहेर काढलं जाईल. जान्हवी किल्लेकरला पूर्ण आठवडा जेलमध्येच ठेवलं जाईल. टास्कपुरती ती जेलच्या बाहेर येऊ शकते आणि नंतर ती जेलमध्ये जाऊन राहील. पण तिची शिक्षा पुढच्या भाऊच्या धक्क्यापर्यंत तशीच होऊ शकते आणि मला असं वाटतं की पुढच्या भाऊच्या धक्क्याला रितेश भाऊच तिला जेलमधून काढू शकतात. किंवा बिग बॉसचे मेकर्स मध्येच काहीतरी ट्विस्ट आणून सुद्धा तिला जेलच्या बाहेर काढतील. पण सध्या तरी तसे काही सुद्धा चान्सेस वाटत नाही आहेत. मला असं वाटतं की जान्हवीची शिक्षा ही पूर्ण आठवडाभरच तिला दिली जाईल. तुम्हाला काय वाटतं की जान्हवी किल्लेकरला मिळालेली ही शिक्षा आहे ती किती दिवस राहील? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.